रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. तर नमस्कार, मी रामा ॲग्रोटेक राहुरी तालुका प्रतिनिधी गणेश देशमाने. तर आज मित्रांनो आपण आज आले ऊसाच्या प्लॉटवरती. तर या ऊसाच्या प्लॉटला रामा ॲग्रोटेक कंपनीचे उत्पादने आपल्या ठिकाणी वापरलेले आहेत. तर या ठिकाणी आपले मार्गदर्शन करणारे आपले मयूर कलबर सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपले शेतकरी मित्र आहेत, तर यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले. तर या ठिकाणी आढाव सर आहेत. आढाव सरांना या ठिकाणी कशा प्रकारचा मिळाला आहे त्याच्यामध्ये ओळख करून घेऊ. तर नाव सांगा. नमस्कार, मी शिवाजी गोष्ट राहणार केंद्र तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. आता या प्लॉटची लागण तारीख आहे. तर या प्लॉटची लागण तारीख 28/12/2025 माझी लागण दाबून झाली. समजा लागण पूर्ण झाली माझी. किती फुटाची सरी केली आपण? मी 4.5 फुटी सरी होती. हां, सरी 2 टिपराचं अंतर समजा साधारणपणे 1 फूट अंतर होतं. बरं. म्हणजे एक डोळा केलं दोन डोळा पद्धत. दोन डोळा पद्धत नाही लागवड. आपल्या औषधाचं वय आता किती आहे? एक 4.5 महिने वय. 4.5 महिने होतं. 4.5 ते पावणे 5 महिने. तुम्हाला म्हणजे आता तुम्ही आपले औषधं वापरले मयूर सरांकडून, तुम्ही कशा प्रकारे वापरले? म्हणजे सुरुवातीपासून आपले वापरले म्हणजे सुरुवातीपासूनच वापरले. समजा आतापर्यंत माझ्या समजा 2 ड्रिंचिंग झालेलं आहे आणि 2 याच्या फवारणी दोन हे घेतलेली. ड्रेंचिंगमध्ये पहिलं ड्रेंचिंग कोणती केली? पहिली ड्रेंचिंग मी आपली ज्ञानशक्तीची घेतली होती. त्याच्याबरोबर त्याला जोड रूट मॅचिंग होतं आणि मायक्रोन्यूट्रॉनचं जोड होतं. एक साधारणपणे दुसरी समृद्धी म्हणून हे ऑल इन वन, ऑल इन वन समजा. आणि त्याला जोड मायक्रोन्यूट्रॉन आणि रूट मॅचिंग. फरक किती वाटतं? सोडताना ती समजा ज्ञानशक्ती सोडली, म्हणजे गॅप किती होतो? किती दिवसाचा गॅप होता? तरी साधारणपणे एक महिन्याभराचा गॅप होता. आपल्या औषधं वय आता तर महिन्याला तुम्ही शेड्यूल फॉलो केलं. शक्ती वापरणार ती समृद्धी 1 महिन्यानंतर वापरणार. तुम्ही आता आमचं वरून फवारणी घेतलेला ऊसा करता. वरून आम्ही रामा गोल्ड ना, हां, ग्रामागोल्ड स्टीम ग्रो. स्टीम ग्रो आणि मायक्रोन्यूट्रॉन त्याच्या 2 स्प्रे झाले. 2 स्प्रे झाले. रामायणचे उत्पन्न वापरले तुम्ही आणि म्हणजे खालून 2 केले माणसाने आणि 2 वरून फवारणी घेतली. मग तुम्हाला याच्यामध्ये 2 ड्रिंचिंगमध्ये 2 फवारणी तुम्हाला फरक काय वाटलं? नाही, फरक म्हणजे काय झाला याच्यात फरक म्हणजे एक पानाची रुंदी आणि काळोखी एक नंबर जबरदस्त. एवढ्या टेम्परेचरच्या मान एकदम 1 नंबर भेटली. समजा आसपास असे एवढं हिरवागार प्लॉट दुसरंच नाही. आपल्याला आपण डोस आपण आपलं लागण केली, डोस लागण केला आपलं कसं आपल्या अपेक्षा असते फुटवा जास्त आला पाहिजे. बरोबर आहे. फुटवा कसं वाटतं? फुटवा तुम्हाला फोटो एकदम जबरदस्त आहे. फोटो साधारण भेटते ना. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेतकरी मित्र आपले जे आहेत आढाव साहेब, त्यांनी आपल्याला सांगणार आहे की फुटवे किती आहे आणि आपण लाईव्ह बोलणार आहोत. चौदा, 15, 16, 17, 18, मोडलं तर 20. शेतकरी मित्रांनो, तब्बल या एका ऊसाच्या बेटाला जवळजवळ 20 फुटवे निघाले. बरं, 18 ते 20 फुटवे सर म्हणतात हे ॲव्हरेज. शेवटचा भेट आहे. साधारण पानात किती रुंदी किती बोटाची आहे साधारण दाखवा. मित्रांनो, आपण म्हणतो ना की म्हणतात 18 ते 20 फुटवे झाले. 4 बोट. 4 बोटाची रुंदी. हा, पानात देखील तुम्हाला सांगतो अख्खं 4 बोटाचं अंतर पडलेलं आहे. काळोखी जबरदस्त आहे. पानामध्ये चमक जास्त आहे. आज तर टेम्परेचर किती टेम्परेचर आहे? 40-42 टेम्परेचर आहे. तरी पण शेंडा कुठं करपलेला नाही काय नाही. तेवढं तेच दिसतं, वाढ एकसारखे. तेवढं चमक दिसते. आणि हा पूर्ण टेबल प्लॉट झालेला आहे. तिथे पुढं खायवर प्लॉट झालेला नाही. पण पूर्ण सपाट प्लॉट काही अडचण नाही. हाईट चांगली आहे, पानाची रोज चांगली आहे, काळोखी चांगली आहे, शेंडा पण चांगला आहे. म्हणजे
म्हणजे त्या ऊसामध्ये आपल्या ऊसामध्ये एक आपली सगळ्यात मेन म्हणजे पानाची रुंदी जबरदस्त आहे आपल्या आणि काळोख हे एक नंबर आहे. बाकीच्या रासायनिकच्या ऊसापैकी पण याच्यामध्ये आपण म्हणतो की जे रासायनिक प्लॉट आहे बाकीचे हा पण आता फुटवे नाही ना अशी. फुटे एवढे नाही ह्यो फरक आहे, फुटवेला एक नंबर ते रिझल्ट प्लॉट आहे रासायनिकचे पण त्याला तसे फुटवे नाही आपले तसे फुटवे असेल तर 10-12 फुटवेले आहेत. सर आता हा तुमचा रस्त्याच्या कडेचा प्लॉट आहे, तर तुमची जी काही मित्र कंपनी आहेत किंवा प्लॉट बघितल्यानंतर काय अपेक्षित काय उत्तर येतं त्यांच्याकडनं तुम्हाला? अपेक्षित म्हणजे जबरदस्त प्लॉट बसला म्हणतात ते समजा. हा ना, बघून थांबून सांगून जाते प्लॉट काय केलं. आतापर्यंत आता डेअरी आपली दुधाची हां समजा त्याच्यावर तर ऊसाचा विषय निघला तर आमकाच आपल्या प्लॉटचा विषय निघतो समजा. हा ना, सर्व म्हणतात एक नंबर प्लॉट आहे म्हणून समजा नाही का. तुम्हाला आपल्या कलर सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केले मग कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर समजा एकदम म्हणजे या ठिकाणी कलापूर सरांनी या ठिकाणी प्लॉटचं मार्गदर्शन केले मित्रांनो. आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे लागवड केल्यानंतर त्या ऊसाच्या बेटाला जवळजवळ फुटवायची पहिली आवश्यकता असते, काळुकी पाहिजे असते, वाढ पाहिजे असते, पानात लांबी पाहिजे असते, रुंदी पाहिजे असते. या पहिल्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यानंतर पुढे आपण कांडी लावल्यानंतर कांड्याची वाढ आपण ते पुढे पाहणार होतो. पण आत्ता जो ते आपण म्हणतो पहिल्या इनिशिएटिव्हमध्ये की सुरुवातीला आपला त्याला पहिल्यापासून फुटवा काळुकी हा पार्ट महत्त्वाचा असतो. तर तुमचे दारे शेतकरी जे मित्र असतात ते ओळखीचे काय असतात, सरांची डेअरी म्हणतात, दारे शेतकरी त्यांच्या ओळखीचे भरपूर असतात. पण तुम्हाला ते म्हणतात असतं ना की ऊसाची क्वालिटी चांगली म्हणजे तुम्हाला असं आम्ही सांगायचं का की समजा तुम्ही वापरली रामरोडीची ते चांगली आहेत एक नंबर जबरदस्त आहे. शेतकऱ्याला पण आव्हान करतो की तुम्ही एकदा अनुभव पास कसं होतं खर्च होतो जास्त वाटलं खर्च कमी वाटत नाही नाही मापत खर्च जास्त रासायनिकपेक्षा तर कधी पण प्रॉफिटेबल किती टक्के वाटतं बचत झालं समजा रासायनिक साधारणपणे मग 40% बचत झाली. म्हणजे रासायनिक खतं वापरण्यापेक्षा शेतकरी मित्रांनो पोचपत्र टाकण्यापेक्षा या ठिकाणी जर आपण जैविक उत्पादन वापर केला तर म्हणतात 40% माझी बचत झाली. नुसतं टाकायला सोपं पडायला सोपं ओके. आहे का नाही. बॅगा आणायच्या टाकायच्या तर अवघड आहे पण तुम्ही आज एक कॅन आणलं सोडलं सोपं एकदम ड्रिंकिंग केलं सोपं एकदम म्हणजे एकटं माणसाचं काम करते आहे का नाही. तर मित्रांनो आपण त्या प्लॉटची आपण पाहिली हिशोबात काय होतं आजपर्यंत. आता पुढे आपण या ऊसाच्या प्लॉटला म्हणजे आता ऊस फोटोमधून कांडीवरती आलेला आहे. आपण या कांडीच्या ऊसाला आपण पुढे रामायण कंपनीचं ज्ञानशक्ती ऊस स्पेशल आणि रूट मॅजिक हिच्या आवडून करणार आहोत. आणि येत्या आपण भविष्यामध्ये म्हणजे एक 1-1.5 महिन्यामध्ये किती फरक दिसतो आपण सारा एकदा जाऊन घेणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर.